लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की यांच्या तिघांचं बोलणं सुरू असतं. काल वसवात त्यांना जे काही यांनी फसवलेलं असतं, वसवात त्याची काय फजिती केलेली असते, ह्या सर्व गोष्टीवरनं त्यांच्या गप्पा सुरू असतात. तेव्हा इकडनं नंदिनी म्हणत असते, बस करा आर्या, यांचं जर तू कौतुक केलंस ना तर हे खिडकीतून उडी मारायला सुद्धा मागे पुढे पाहिजे नाही. त्यावर जीवा म्हणत असतो, हो माझं जर कौतुक केलं ना तर मी दरवाज्यातून येणंच आता बंद करेल, खिडकीतूनच येत जाईल. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, काय चाललं आहे तुमचं, काय करताय तुम्ही, आपला विषय काय काय चाललं आहे. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, हो नंदिनी नको टेन्शन घेऊ, आपलं असं आता नातं या ठिकाणी जाऊन पोचलं आहे ना की या सर्व गोष्टी मी नाही करणार, तुला माहिती आहे ना चांगलंच. असं इथे नंदिनी आणि जीवाचं बोलणं सुरू असतं. तेव्हा इकडनं आर्या म्हणत असते, तुमच्या दोघांचं काय चाललं आहे नेमकं मला सांगा की, आता तुमच्या सर्व गोष्टी मला सुद्धा कळायला पाहिजेत बरं का. त्यावर इकडनं जीवा म्हणत असतो, ते राहू दे ठीक आहे, आपण खरं तर आता या विषयावर बोललं पाहिजे. आता आपल्याला सरोगेट मदर तर नंदिनी मिळालेली आहे, पण आपल्याला पुढच्या गोष्टी आता कराव्या लागतील. आपल्याला आर्याच्या सगळे टेस्ट करावे लागतील, जेणेकरून आपलं बाळ ती तिच्या पोटात ठेवू शकते का, आपलं बाळ ती नीट सांभाळू शकते का, या सर्व गोष्टी आपण करून घेतल्या पाहिजे. त्यावरही ते नंदिनी म्हणत असो, हो अगदी बरोबर आहे आर्या, आपण आजच टेस्ट करूया का. त्यावरही ते आर्यामध्ये त्या गोष्टीची काहीही गरज नाही, आपला जेव्हा ह्या विषय झाला तेव्हा खरं तरी ते मी ह्या सगळ्या काही टेस्ट करून घेतलेल्या आहेत, हवं तर तुम्ही पाहू शकता. तेव्हा खरं तर इकडनं जी काही आर्या असते ती नंदिनीच्या हातात रिपोर्ट ठेवत असते. नंदिनी सगळे काही रिपोर्ट पाहत असते आणि ते आर्या म्हणत असते, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, तुमचं बाळ मी आता तरी सांभाळू शकते ना. त्यावर ते नंदिनी म्हणत असते, हे सगळं काही ठीक आहे, पण आर्या मला एक गोष्ट सांग, त्या दिवशी तू अलार्म वाजला आणि एक गोळी खाल्लीस, म्हणजे तू कशाची गोळी खाल्लीस. असं इथे नंदिनीने विचारल्यानंतर आर्याचा चेहराच बदलला, म्हणजे ती विचार करत असते ज्या दिवशी काव्या आणि नंदिनी खरं तरी हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आल्या होत्या, त्या दिवशी त्यांचं बोलणं सुरू असतं आणि त्याच बोलण्याच्या मध्ये खरं आर्याचा मोबाईलमध्ये एक अलार्म वाजलेला असतो आणि अलार्म वाजल्यानंतर खरं तिने एक गोळी खाल्लेली असती. ह्या सर्व गोष्टी आर्याला आठवत असतात आणि इकडे नंदिनीने ही गोष्ट बरोबर नोटीस केली. आता दुसऱ्या बाजूला काव्या आणि पारचं मिशन सुरू असतं, बऱ्याच लोकांना त्यांचं भेटणं सुरू असतं, त्यांच्याकडनं माहिती काढणं सुरू असतं. आता खरं तर सर्व गोष्टीची माहिती काढून त्यांना एक व्हिडिओ बनवायचा असतो आणि त्याचवरनं खरं तर त्यांना अपीलसुद्धा रोडसाठी करायचं असतं. आता खरं तर ती माहिती वगैरे काढून तिथून ते निघालेले असतात. इकडे दुसऱ्या बाजूला जीवा, नंदिनी आणि त्याचबरोबर आर्याचा सीन दाखवले. आता इकडे नंदिनीने आर्याला प्रश्न विचारायला असतो की नेमकं ती गोळी कशाची आहे. आता त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आता आर्या थोडा विचार करत असते आणि ते शांत झालेले असते. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते, काय झालं आर्या, मी काहीतरी विचारलंय ग तुला. त्यावरी ते आर्या म्हणत असते, अगं नंदू काही नाही ग, त्या फक्त विटॅमिनच्या गोळ्या आहेत, त्या गोळ्याने मला आणि बाळाला काही होणार नाही, जेव्हा बाळ माझ्या पोटात असेल तेव्हा सुद्धा आमच्या दोघांनाही काही होणार नाही, तू अजिबातच काळजी करू नकोस. असंही ते आर्या म्हणत असते. आता आर्या म्हणत असते, खरं तर आपल्याला सरोगेट मदर मी तुमची व्हायला तर तयार आहे, आपली पुढची स्टेप असेल ती म्हणजे गर्भरोपण धारणा. असं म्हटल्यानंतर आता जीवा म्हणत असतो, नाही त्याआधी आपल्याला खरं तर लिगल प्रोसेस करायची आहे. त्यावर आर्या म्हणते, काय लिगल प्रोसेस, हे करण्याची काय गरज आहे, मी तर नंदिनीची बहीण आहे, त्यामुळे यात लिगल प्रोसेस करायची काही गरज नाही. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते, तू जरी माझी बहीण असेल तरी खरं तरी ते लिगल प्रोसेस करणं, करार करणं फार महत्त्वाचं आहे. कारण की एखादी आई जर सरोगेट व्हायला तयार असेल आणि तिने जर बाळ द्यायला नकार दिला तर, असंही ते नंदिनीने म्हटल्यानंतर आर्या लगेच उठलेली असते आणि ह्या दोघांवर आर्या फक्त चिडण्याचे ते नाटक करत आहे बरं का. तेव्हा आर्या म्हणत असते, काय म्हणजे तुमचं बाळ घेऊन मी पळून जाईन असं तुम्हाला वाटतंय, तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर खरं हे सर्व काही आपल्याला करण्याची गरजच नाही, असंही ते आर्याचं म्हणणं असतं. आता नंदी आणि जीवा दोघेही घाबरलेले असतात आणि तिला मनवण्यासाठी उठलेले असतात. इकडे दुसऱ्या बाजूला काव्या आणि पारचा सीन दाखवलेला आहे. इकडे हे दोघे एका लेडीजला भेटण्यासाठी गेलेले असतात आणि ती तिची दुःखभरी कहाणी त्यांना सांगत असते. ती म्हणत असते की त्या रोडवरनं आम्ही जात होतो आणि खरं तरी ते आम्ही बाळाबद्दल सगळे स्वप्न रंगवले होते, त्याला कोणत्या शाळेत घालायचं ह्या सर्व गोष्टी ठरवल्या होत्या, पण मात्र होत्याचं नव्हतं झालं. हे सगळं काही ती लेडीज बोलत असते, तिचं रडणं थांबत नसतं आणि तिचं रडणं पाहून इकडे दोघांना सुद्धा वाईट वाटत असतं. इकडे दुसऱ्या बाजूला आर्या चिडलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, अगं आर्या नाही ग, म्हणजे आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं, सॉरी, खरंच सॉरी. त्यावर इकडनं जीवासुद्धा म्हणत असतो, खरंच सॉरी आर्या, खरंच मी कान पकडून सॉरी म्हणतो, तुला माफी मागतो, आम्हाला असं खरं म्हणायचं नव्हतं. असं म्हटल्यानंतर आर्या लगेच जोरजोरात हसायला सुरुवात करते आणि म्हणत असते, तुम्हाला खरं वाटलं का, अरे मी तुमचा प्रँक करत होते, असं काही नाही, मी चिडली बिडली नाही बाबा. त्यावर जीवा म्हणत असतो, काय
म्हणजे तू हे नाटक करत होतीस? अरे बाबा आम्ही घाबरलो होतो किती. आता ह्या दोघांचा जीव आलेला असतो. इकडे आर्या जोरजोरात हसत असते. नंदिनीची सुद्धा तीच हालत झालेली असते, कारण की नंदिनीला वाटत असते खरंच आर्या चिडली काय. नंदिनी म्हणत असते खरंच कमाल आहे तुझी, अगं आम्ही किती घाबरलो होतो. हे सर्व करण्याची तुला काय गरज होती? आम्हाला तर वाटलं तुला हे सगळं काही करायला नकोच, म्हणजे लिगल प्रोसेस वगैरे करायला नकोच काय. अरे एक मला गोष्ट सांग, तुला खरंच लिगल प्रोसेस करायची ना गं? त्यावरी ते आर्या म्हणत असते हो ग माझी काही हरकत नाही. नंदू तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी तुमचं बाळ घेऊन निघून जाईल तर हा करार नक्कीच तुम्ही करा, असंही ते आर्या म्हणत असते. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते सॉरी आर्या, आम्हाला खरं तर तसं म्हणायचं नव्हतं, पण हे सर्व करणं गरजेचं सुद्धा आहेच की गं. तेव्हा जीवासुद्धा म्हणत असतो आर्या खरं तुला नाराज व्हायची अजिबातच गरज नाही. तू नेहमी हसत राहत जा, हसल्यावरच तू फार सुंदर दिसतेस, असं अजिबात नाराज राहत जाऊ नको, असंही ते जीवा म्हटलेला असतो. आता जीवा म्हणत असतो की बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आता आपण लिगल प्रोसेससुद्धा केलेली पाहिजे, लवकरात लवकर करूया का? त्यावर नंदिनी म्हणते हो याची वाट बघायची खरंच आपल्याला गरज नाही, आपण आजच करूया का? त्यावर जीवा म्हणतो हो हो चालेल आजच करूया, मी खरं तर वकिलांशी बोललो सुद्धा आहे. त्यावर इकडनं आर्या म्हणत असते मग आजच हॉस्पिटलमध्ये त्यांना बोलून घे, आपण सगळ्या गोष्टी आज इथेच करूया. त्यावर जीवा म्हणतो मग ठीक आहे चालेल, ठरलं तर मग आज आपण ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊया, असं यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा इकडनं आर्या म्हणत असते बरं ठीक आहे हे सगळं काही ठीक आहे, पण मला खरंच ना चायनीज खायची खूप तलब झाली आहे. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते अगं आर्या काय चाललंय तुझं? आता तू आमच्या बाळाची आई होणार आहेस, आमचं बाळ तुझ्या पोटात वाढणार आहे, मग ह्या सर्व गोष्टी बाहेरच्या तू अजिबातच खायच्या नाहीस, ह्या हेल्थसाठी नाहीत ग चांगल्या. त्यावर ते आर्या म्हणत असते अगं काय चाललंय तुझं नंदू, अगं मी प्रेग्नेंट राहिले ना त्यानंतर ह्या गोष्टी अजिबात काही खाणार नाही, पण तोपर्यंत तरी खाऊन देशील ना? त्यावरी ते नंदिनी म्हणते हो तोपर्यंतच बरं का, नंतर ह्या सर्व गोष्टी अजिबातच नाही, सर्व बंद करेल मी. आता आर्या या गोष्टीसाठी तयार झालेली असते. नंदिनीने असं म्हटल्यानंतर आता इकडनं जीवासुद्धा म्हणत असतो खरं तर मला सुद्धा इच्छा झाली म्हणजे बाहेरचं खाण्याची, चला आपण तिघेसुद्धा आज खाऊया, जरा स्टील मारूया, असंही ते जीवा म्हटल्यानंतर आर्या खुश झालेली असते. आर्या म्हणत असते वाव मस्तच की, मग चला आपण आज खरं तरी ते ताव मारूया चायनीजवर, असंही ते आर्याचं म्हणणं असतं. आता हे दोघे उठून गेलेले असतात. आर्या आणखीही क्लिनिकमध्येच असते. आर्या ते गेल्यानंतर खरं तरी ते ड्रावरमधून कसल्या तरी गोळ्या काढत असते आणि गोळ्या काढून त्यातली एक गोळी खात असते. आता नेमकं ही गोळी कशाची आहे आणि ह्या सर्व गोष्टी नंदिनी आणि जीवापासून ही का लपवत असेल, हा मोठा सस्पेन्स आहे बरं का. आणि यांना कळल्यानंतर खरं तर ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे समोर येतील आणि ह्या सर्व गोष्टी समोर आल्यानंतर जीवा नंदिनी आणि त्याचबरोबर आर्यामधल्या नात्यात आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये काय फरक पडतो हे पाहण्यासारखंच आहे. इकडे आता जीवा नंदिनी दोघी बाहेर आलेले असतात. इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी तुला एक गोष्ट सांगू का, मला फार बरं वाटतंय, म्हणजे इतक्या दिवस जे काही आपल्याला टेन्शन होतं त्या सर्व गोष्टी खरं तर आपल्या झालेल्या आहेत. फायनली आपल्याला सरोगेट मदर मिळाली आणि फायनली आपलं बाळ या जगात येणार आहे, असंही ते जीवा आनंदाने म्हणत असतो. मात्र नंदिनी थोडी नाराज असते. जीवा म्हणत असतो काय झालं, का अशी शांत बसलीस, तुला आनंद नाही झाला का? त्यावर नंदिनी म्हणत असते मला आनंद झालायच गो, पण एक गोष्ट सांगू का, हे सगळं आपण करतोय ते योग्य तर करतोय ना? त्यावर जीवा म्हणत असतो तू अजिबात काळजी करू नको, आपण दोघं एकत्र आहोत ना, त्यामुळे काही वाईट होणार नाही, सगळं काही छानच होणार आहे, असं यांचं बोलणं सुरू असतं. जीवा आता नंदिनीला मिठी मारत असतो. तेव्हा इकडनं आर्या आलेली आणि आर्या म्हणत असते काय यार तुमचा इथे सुद्धा रोमॅन्स सुरू, अरे कोणीतरी थांबवा यांना. तेव्हा जीवा म्हणत असतो आम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही, माझ्या नंदू डार्लिंगसोबत मी कायम असणार आहे, असं म्हटल्यानंतर बरं आर्या म्हणत असते बरं ठीक आहे चला आता मला फार भूक लागली. आता जीवाच्या हातात ती चावी देत असते आणि नंदिनीला म्हणत असते नंदिनी मी समोर बसू का गं, मला मागे बसलं ना कसं तरीच होतंय, असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते बरं ठीक आहे. आता आर्या तर जीवाच्या शेजारी बसलेली असते, पण मात्र नंदिनीला हे थोडंसं खटकलेलं असते. आता हे आर्याचा नेमकं काय प्लॅन आहे, म्हणजे जीवा ती अडकते काय असं वाटतंय बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या आणि पारचा सीन दाखवलेला आहे. ज्या आईवडिलांचे मुलं मुली त्या अपघातात त्या रोडवर गेलेल्या आहेत त्या सर्व आईवडिलांचे बाईटी तर हे दोघं घेत असतात. त्यांच्या सगळ्या स्टोऱ्या ऐकून खरं तर ह्या दोघांना फार वाईट वाटत असतं. ह्या सर्व गोष्टी कशा आणि किती भयान आहेत याच गोष्टीवर ते दोघे विचार करत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला जीवानंदिनीचा सीन दाखवलेला आहे. आता हे दोघे खाऊन पिऊन सगळे तिघं आलेले आहेत बरं का, आणि डायरेक्ट वकील आता हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत हे सीन दाखवलेलं आहे.
आता ते वकील खरं तर या तिघांना तो करार वाचून दाखवत असतात. त्या करारामध्ये असं असतं की गर्भधारणेदरम्यान कुठलाही समज आवश्यक खर्च जो असतो वैद्यकीय किंवा वेगळा काही उपचारादरम्यान खर्च झालेला आहे, सगळा हा खर्च याची जबाबदारी इच्छुक पालकाकडे राहील. पण त्या व्यतिरिक्त खरं तर कुठलाही आर्थिक व्यवहार होणार नाही असं त्यात लिहिलेलं असतं. पुढे ते वकील वाचून दाखवतात, सरोगेट मातेला गर्भातील बाळावर कुठलाही अधिकार राहणार नाही. जेव्हा ते बाळ जन्माला येईल त्याचा पूर्ण अधिकार, कायदेशीर हक्क खरं तर फक्त इच्छुक पालकाकडे राहील. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मान्य आहेत का, असंही ते आर्याला विचारलेलं असतं. तेव्हा आर्या म्हणत असते, हो, ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी मी तयार आहे, यांची सरोगेट मदर होण्यासाठी मी तयार आहे, असंही ते आर्याने म्हटलेलं असतं. आता खरं तर ते वकील आर्याच्या हातात ते पेपर देत असतात. आर्या ते सगळं वाचत असते आणि सही करणार असते. आर्या सही करत असते, मात्र इथे आर्याचे हात थरथर कापत असतात. बाहेर विजाचा कडकडाट असतो, पूर्ण काळोख पसरलेला असतो. ह्या सर्व फिल्मी स्टाईल इथे थोडंसं दाखवलेलं आहे. आर्या आता सही करत असते, मात्र आर्याकडे सही करताना इकडे जीवानंदिनी पाहतच असतात. आर्या थरथर कापत असते. आर्या सही करताना थांबलेली असते. आर्या कारण की थोडी इमोशनल इथे झालेली त्यांनी दाखवलेली आहे. इकडे नंदिनी आणि जीवासुद्धा तेवढेच इमोशनल झालेले असतात. आर्याने कशीबशी सही केलेली असते. हे दोघीही तिच्याकडे पाहत असतात, पण त्यांच्या दोघांच्याही डोळ्यात इथे पाणी आलेलं असतं. चेहऱ्यावर हसू असतं, मात्र डोळ्यात पाणी असतं. इथे नंदिनी आणि जीवाला दोघांनाही आठवत असतं, जेव्हा नंदिनी खरंच प्रेग्नेंट होती तेव्हा जीवाला सांगितलेली बातमी, ह्या सर्व गोष्टी त्यांना आठवत असतात. तेव्हा त्यांचा आनंद, ह्या सर्व गोष्टी आठवत असतात. आणि त्यानंतर नंदिनीचं जे काही मिसकॅरेज झालेलं असतं पोटावर पडल्यानंतर, ह्या सर्व गोष्टीसुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर आलेल्या असतात. दोघेही एकमेकाकडे पाहत असतात. दोघेही एकमेकाकडे पाहून ह्या सर्व गोष्टी आठवत असतात आणि त्यांचा आनंद खरं गगनात मावत नसतो. जीवा इथे फार खुश झालेला असतो, कारण की फायनली त्याचं बाळ, त्याची मुलगी या जगात येणार आहे असं त्याला वाटतं. इकडे नंदिनीला आठवत असतं, शारदाने तिला अलर्ट केलं होतं. शारदा म्हटली होती की जेव्हा सरोगशी मदर जी कोणी होईल ती जर बाळाच्या बाबाच्या प्रेमात पडली तर मग तू काय करशील. ह्या सर्व गोष्टी नंदिनीला मात्र तिला आई व्हायचं असतं, तिचं बाळ या जगात तिला आणायचं असतं. मग सरोगशीच्या मदतीने का होईना ह्या सर्व गोष्टी तिला करायच्या असतात. त्यामुळे ह्या आईच्या गोष्टी तिने बाजूला सरकवलेल्या असतात. आता खरं तर तिघांनीही सही केलेली असते, तिघांची साईन कंप्लीट झालेली असते. आता यांचं ठरलेलं आहे सरोगशी करण्याचं. आता तिघेही फार खुश असतात. इकडे थोडी आर्या इमोशनल झालेली आहे, कारण की काही म्हटलं तरी दुसऱ्यांचं बाळ तिच्या पोटात तिला वाढवायचं असतं. त्यामुळे खरं तर ती थोडी इथे इमोशनल दाखवलेली आहे. खरं तर इकडे जीवानंदिनी दोघी हातात हात घेतात आणि त्याचबरोबर आर्यासुद्धा, म्हणजे यांचं फायनली आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पुढच्या ज्या काही ते नियम असतात, ज्या काही स्टेप असतात, ह्या सगळ्या काही पुढे सुद्धा हळूहळू ते दाखवतीलच आपल्याला. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या आणि नंदिनीचा सीन दाखवलेला आहे. दोघी हॉलमध्ये बसलेले असतात. काव्या इथे तिचं विणकाम करत असते. इकडे नंदिनी म्हणत असते, झालं का, जमते का विणकाम. तेव्हा काव्या म्हणते, करते ग प्रयत्न, पण काही केल्या जमत नाही, पण होईल नक्कीच. असं म्हटल्यानंतर इकडनं नंदिनी म्हणत असते, बरं ठीक आहे, हे सगळं काही तू दही खावरं, प्रेग्नेन्सीमध्ये दही खाल्लेलं खूप छान असतं. त्यावर इथे काव्या म्हणते, मग तू सुद्धा प्रेग्नेंटच ना, मग चल तू सुद्धा दही खा, असं म्हणून इथे काव्याला दही खाऊ घालत असते. आता खरं तर दोघींनी दही खाल्ल्यानंतर नंदिनीचं इकडं काम सुरूच असतं, काव्याचं इकडे काम सुरूच असतं विणण्याचं. तेव्हा इकडनं नंदिनी हसायला लागते. तेव्हा काव्या म्हणते, काय झालं ताई, तू का हसतेस. त्यावर नंदिनी म्हणते, अगं ही सुई पाहून मला काहीतरी आठवलं, तू आणि आरू लहानपणी किती खोडकर होता ना, तुला आठवतंय का हे सर्व काही, असंही ते नंदिनीने म्हटल्यानंतर काव्या म्हणते, हो गं आठवतंय. खरं तर एकदा ना मी बाबाचे सगळे शर्ट घेतले होते आणि त्याचे बटणं काढले होते आणि आरूने ते सगळे शर्ट पाण्यात भिजवले होते, त्यांना बाहेर जाता येऊ नये म्हणून. आम्ही हे सगळं केल्यानंतर खरं तर तू हे पाहितलं होतंस आणि तुला लपवाछपवी, खोटं बोलणं हे अजिबात आवडत नाही. तेव्हा आम्हाला फार टेन्शन आलं होतं की तू बाबांना सगळं सांगतेस का काय, पण तू सांगितलं नव्हतंस. खरंच तू आपलं सिक्रेट हे सिक्रेटच ठेवलं होतंस. तेव्हाचे दिवसच किती भारी होते ना, आपण एकमेकींना सगळ्या गोष्टी सांगत होतो. असंही ते ह्या दोघींचं बोलणं सुरू असतं. खरं तर यांचं बोलणं सुरू असताना दोघीही जरा शांत होतात आणि दोघीही मनात विचार करत असतात की आता काव्या इकडे विचार करत असते की खरंच IAP रोडचं सिक्रेट नंदिनी त्याला माहीत झालं असेल का, म्हणून ही सिक्रेटबद्दल अशी बोलली असेल का. आणि इकडे नंदिनीसुद्धा तोच विचार करत असते, माझं मिसकॅरेजचं सत्य काव्याला कळलं असेल का सांगू तिला. याच गोष्टीचा दोघीसुद्धा विचार करत असतात. आता दोघींना असं वाटत असतं की आपण काहीतरी लपवतोय आणि हे लपवलं नाही पाहिजे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काव्या काय झालं गं. तेव्हा काव्या म्हणते, अगं काही नाही ताई. आता नंदिनी म्हणत असते, काय गं, काय सिक्रेट लपवलंस का तू.
त्यावर काव्य म्हणते, नाही गं, आता आपल्या आयुष्यात काय सिक्रेट राहिले लपवण्यासारखं? काही सिक्रेट मी लपवलेलं नाही. त्यावरही ते नंदिनी म्हणत असते, खरं सांग काव्या, एखादी अशी गोष्ट आहे का जी पार्थला माहिती आहे आणि मला माहीत नाही? असे ते नंदिनी विचारल्यानंतर काव्याला काय बोलावं कळत नसतं. काव्या जरा विचार करत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता पुढील भागात आपण पाहत असतो की पार्थ आणि काव्या इकडे बाहेर असतात. काव्याला मीटिंग होत असते. तेव्हा खरं पार्थ म्हणत असतो, थांब मी पाणी आणतो. आता तितक्यातच आर्या आलेली असती बॉटल घेऊन. इकडे दुसऱ्या बाजूला विक्रमने जीवासाठी एक शर्ट आणलेला असतो. नंदिनी म्हणत असते, काय कुणासाठी आणलाय? त्यावरी ते विक्रम म्हणत असतात, तू ज्याच्या नावाची टिकली लावतेस का त्यासाठी मी आणलाय. इकडे दुसऱ्या बाजूला आर्या विचार करत असते, नंदिनीच्या मिसकॅरेजचं सत्य मी न काव्याला सांगू का? याच गोष्टीचा ती ते मनात विचार करत असते. आता आर्या सांगते का नाही हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग